आम्ही पोहोचलेलो आहे पंढरपूरला आणि पंढरपूरच्या स्टँडवर आता आहे बघा। दर्शनासाठी गर्दी तर खूप दिसते। बस तर पूर्ण पाऊस नाही काहीच नाही, एकदम मस्त फ्रेश वाटतंय आणि गर्दी तर खूप आहे। पूर्ण बस पंढरपूरच्या स्टँडवर याच्या म्हणजे पंढरपूरच्या याने भरलेली होती प्रवाशांनी। चला आता आपण दर्शन घेऊ, बघू किती गर्दी तिथे। चला तुम्ही पण दर्शन घ्या आता। अजून आम्हाला जेवण करायचंय हो, आता चाललोय आम्ही तिकडेच मंदिराकडे। चला तुम्ही। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आता आलो आहे आपण पंढरपूरला। तर पंढरपूरला येण्या सर्वात पहिले आम्हाला सर्व मोबाईल एका ठिकाणी जमा केले होते। मध्ये काही मंदिरात मोबाईल आला पण आम्ही व्हिडिओ काढण्यासाठी डबल चक्कर मारला आणि चक्कर मारून व्हिडिओ काढला। बघा इतकी गर्दी होती दुकानांमध्ये, खूपच गर्दी होती। आम्ही दरवर्षी कार्यक्रमात कुंकू घेतो आणि इथं मोबाईल पण यांच्याकडे ठेवतो। तर मागच्या वर्षी मी यांच्याकडनं जे कुंकू नेलं होतं ना, तर ते अजिबात म्हणजे चांगलं नाही निघालं। म्हटलं ते दादा म्हटलं मला चांगलं कुंकू पाहिजे, तर मग ते बोललं ते हे जे आहे ना हेच चांगलं आहे, कारण ते असं रंगीदार कुंकू आणि कलर पण असा लाल पण नव्हता, त्याचा असं गुलाबी कलर मिळायचा कुंकवाचा। त्याकडनं तिथं कुंकू घेतला आणि त्यानंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला, अष्टगंध घेतला, चंदनयुक्त गंध घेतला, कारण आम्ही मागे गाडीला तिथं गंध नाही घेतला, कारण तिथं ना पुढे राहू इथं म्हटलं निवांत वेळ संध्याकाळच्या वेळेस इथं गंध घेतला आणि कुंकू पण छान होतं। हे पाहतानाच असं मस्त वाटत होतं। मग काय माहिती आता वापरल्यानंतर कसं वाटतं ते। आणि मला कुंकुमार्चन करायलाच लागतं कुंकू जास्त। आणि हे प्रसाद पण घेतला आहे आणि खूप गर्दी होती, इतकी गर्दी होती आणि इतकं छान वाटत होतं। आणि मागच्या एकादशीपासून तर ह्या एकादशीपर्यंत पूर्ण जेव्हा पंढरपूरच्या स्टँडवर आलो ना, सगळे भाविक असे खूप वयस्कर, खूप इतकी गर्दी होती, खूपच गर्दी होती। आणि असं प्रत्येकजण असं खूप काही गर्दी, एवढी गर्दी आहे, इतके वयस्कर लोक होते, पण असे सगळेजण मंदिरात दर्शनाला म्हणजे 4-4 तास, कोणी दिवस असे उभे राहत होते आणि दर्शन घेत होते। हे बघा, आणि प्रत्येक इतकं म्हणजे ते पंढरपूर काय म्हणताना पूर्ण लाईट दुकान असं इतकं छान असं मस्त, जसं असं आपलं पंढरीचा पांडुरंग अवतारल्यासारखं झालं होतं तिथं, एवढं भारी वाटत होतं। इथं पुढे आल्यानंतर आहे ना, आम्हाला इथं बरेचसे रांगोळीचे साचे पण दिसले, खूप मस्त छान छान वस्तू होत्या। रांगोळीचे साचे मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचे होते। मग इथं जे साचे होते ना, तर ते रांगोळी काढून दाखवलेली होती। मग आम्ही ते बघत होतो, बघत चाललो होतो असं पुढे। इथं आहे ना माळ होत्या, तुळशीच्या माळी होत्या। इथं दीदीच्या मैत्रिणीने ना फोन केला की मला तुळशी माळ घेऊन या। मग एक तुळशी माळ घेतली इथून, बघा एकदम बारीक मस्त माळ भेटली होती। तुळशी माळेचं महत्त्वच वेगळं आहे आणि खूप मस्त वाटते गळ्यात घातल्यानंतर, पण असे मस्त वाटते। ह्या ज्या काही वस्तू आहे ना, आपल्या देवस्थानाच्या ठिकाणीच एकदम मस्त भेटतात आणि एकदम मस्त क्वालिटी पण छान असते। इथं रुद्राक्षाची माळ होती, सगळ्या प्रकारच्या माळी होत्या त्या दादाकडे।
इथं पुढं आल्यावर आहे ना मस्त मस्त रांगोळीचे साचे होते. प्रत्येक साच्याची अशी ठराविक काही काही रांगोळी काढलेली होती. मग आपल्याला जी डिझाईन आवडेल ती घ्यायची होती. मग मी 1-2 डिझाईन घेतल्या आणि खूप आवडले मला हे साचे. आणि आपल्या स्वामींना छोट्या छोट्या माळी पण बघत होते देवांसाठी, पण त्या माळी ना खाली मला मोती पाहिजे होते. यांना असे गोंडे होते ना, आणि गोंड्यांचे मग ना अशी खूप मोठी होऊन जाते खाली खूप, आणि मूर्ती कशी आपली छोटी असते देवघरामध्ये, तर मग त्या काही घेतल्या नाही मी. म्हटलं पण पुढे बघू, म्हटलं जरा भेटल्या तर त्या घेऊ. पण रांगोळीचे साचे पण खूप सुंदर सुंदर डिझाईनचे होते, मला ते पण खूप आवडले. आणि मग ते पण साचे घेतले. मी बऱ्याच दिवसापासून म्हणते रांगोळीचे साचे घेईल, आणि पाहिजे तसे भेटलेच नाही मला, आणि माझं काही कुठं बाहेर असं जाणं होत नाही. मग मी ते साचे 1-2 साचे घेतले. हे बघा इथं रांगोळी पण खूप छान पडली त्या साच्याने. आणि मागे ना एकदा मी साचे घेतले ना, त्याची रांगोळी पडत नव्हती. इथं इथे बघा, इथं हे दर्शनाच्या रांगा लागल्या इथं आता भरपूर, आणि गर्दी पण बरीचशी होती. 10-10:30 झाले तरी खूपच गर्दी होती, असं वाटतच नव्हतं. मी तर म्हणते रात्रभर सुद्धा अशीच गर्दी. आता आमचे दर्शन झालेले आणि आता आम्ही चाललेलो आहे जेवायला. चला तुम्ही आता मध्ये काय मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळं मधला ब्लॉग काय घेतला नाही व्हिडिओ. आणि आता डायरेक्ट बाहेर आलेलो आहे आणि आता जेवण करायचं आहे. आता जेवण करतो मस्तपैकी. चला आता खूप जोराची भूक लागली आहे. इथं एका हॉटेलमध्ये आलो आहे, आणि इथं पण खूपच गर्दी होती. 10-15 मिनटं थांबलो आम्ही. त्यानंतर आमचा नंबर लागला. एक पण टेबल रिकामा नव्हता, एवढी गर्दी होती. त्यानंतर मग आम्ही बराच वेळ वाट पाहिली आणि नंबर लागला, आणि मग जेवायला बसलो आहे. जेवण वगैरे झाले, आता निघायचं आहे आम्हाला. जेवलं झाले आणि आता बाहेर निघालोय. जेवता जेवता काय व्हिडिओने काढला, कारण ना भूकच लागली होती. आणि इथं रेणुका भोजनालय म्हणून राईस प्लेट होती, खाल्ली. छान होतं जेवण. या तुम्ही कधी व्हिजिट करा, इथं छान होतं बघा. कसं होतं बापू जेवण? छान होतं, एकदम मस्त होतं. राईस प्लेट होती, डाळ भात, कढी, उसळ, वांग्याची भाजी, चपाती, लोणचं अजून आणि ठेचा घरचा होता, आणि कोशिंबीर होती. हे सगळं आम्ही फिनिश केलं आहे. पोट भरून जेवण केलं आहे आणि आता बसतो वाटतं. रात्रीची वेळ आहे आणि इथं मिरवणूक पण चालू आहे. महाराष्ट्राचे वैभव, त्यांचा आश्वरण पुतळा. नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. आता आम्ही आलेलो आहे कोल्हापूरमध्ये, आणि आता आवरलेलं आहे आणि देवीचं दर्शनाला चाललेलं आहे. लक्ष्मी आईच्या दर्शनाला बघा, समोर मंदिर आहे. चला दर्शन घेऊ मस्तपैकी. समोरचा उत्तर दरवाजा दिसतोय ना, उत्तर दरवाजा आहे. आणि हे मागे मंदिर. गजरा घ्यायचा आहे बरं मम्मा. चप्पल बॅग ठेवायचं मंदिरात जाणार ना, गर्दी काही नाही. बॅगेचे पैसे नाही, ओटी वगैरे घ्या देवीला. समोरून जायचं आहे. गजरी देऊ, बोकरा देऊया का? या मॅडम. आपल्याला जे पाहिजे पाय पहिले.
इथं एका दुकानात आलो आहे. मग तिथं आहे ना मी महालक्ष्मी आईला आणि आमच्या कुलदेवीला 2 नऊवार घरूनच आणले होते. खूप छान होते. महालक्ष्मी आईला डार्क राणी कलर आणि आमच्या कुलदेवीला हिरवा कलर घेतला होता. आणि इथून फक्त ओटीचं सामान घेतलं मी. आणि जी मी लवंग वर्षभर देवीला वाहते ना, ती लवंग पण मी दरवर्षी महालक्ष्मी आईला घेऊन येते आणि ती महालक्ष्मी आईंच्या चरणांशी अर्पण करते. आणि सर्व ओटीचं वगैरे सामान वगैरे घेतलं आहे. इथं गजरा होता, खूप छान मस्त मोगऱ्याचा सुगंध येत होता. आणि मग आम्ही दोघींनी पण गजरे घेतले. आता चला आपण जाऊ दर्शनाला. आता दर्शन करून बाहेर आलो आणि बाहेर खूप सारे दुकानं होते. जे महालक्ष्मी आईला जे शृंगार लागतो ते सर्व सामान इथं भेटतं आणि होलसेल दरामध्ये होतं. आणि काही ठिकाणी छान छान वस्तू होत्या, तिथं पण आम्ही ते घेतलं. त्यानंतर दिदूचं चाललं मला चप्पल पाहिजे, नवीन कोल्हापुरी चप्पल पाहिजे होती. मग आम्ही एका दुकानामध्ये सकाळी जास्त दुकानं पण उघडे नव्हते. मग एका दुकानामध्ये गेलो आम्ही आणि मग तिथून तिला चप्पल बघत होतो. मला पण घ्यायची होती पण माझ्या साईजमध्ये भेटली नाही आणि जशी पाहिजे तशी नव्हती, दुसऱ्या याच्यामध्ये होती. मला ती नाही आवडली. चप्पल वगैरे घेतली आणि त्यानंतर आम्ही इथं आलो आहे शाहू पॅलेसला. शाहू पॅलेस म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचे वस्त्र, अलंकार, शस्त्र सर्व काही इथं शाहू पॅलेसमध्ये आपल्याला बघायला भेटतील. इथं बाहेर आहे ना तिकीट काढायला लागतं. तिकीट काढल्यानंतरच मध्ये जावं लागतं. आणि मध्ये ना मोबाईल अलाउड नाही आहे. मोबाईल तिथं जमा करायला लागतं, म्हणजे चालू पण नाही लागत, स्विच ऑफ मोबाईल लागतो. आणि मग आम्हाला काही मधलं तुम्हाला काही दाखवता नाही आलं. पण खूप सुंदर आहे. तुम्ही कोणीही पण असं जर कोल्हापूरला आले तर शाहू पॅलेसला एकदा भेट द्या. खूपच छान आहे. आपलं खरंच म्हणजे मी ज्यावेळेस मध्ये एंट्री केली, ज्यावेळेस ते शिवाजी महाराजांचे शस्त्र त्यांनी कशापासून कोणती वस्तू बनवलेली एकदम हुबेहूब ओरिजिनल वस्तू दिसत होत्या. आणि बघूनच असं पहिला जो इतिहास होता ना, ज्या वस्तू बघितल्या तो इतिहास आठवत होता. खरंच खूप म्हणजे असं शिवाजी महाराजांची खूप अशी लीला अगाध होती. खूप भारी वाटत होतं. आणि त्यानंतर आम्ही आता मध्ये जाऊन आल्यानंतर बाहेर आलो आहे. आणि नक्की तुम्ही शाहू पॅलेसला या आणि एकदा तरी बघा, तिथं खूपच मस्त आहे. आणि जवळच आहे इथून कोल्हापूरच्या देवी आईच्या मंदिराजवळून थोड्याच अंतरावर आहे. तिथून रिक्षाने वगैरे पण आपल्याला घेऊन येतात. आम्ही रिक्षानेच आलो होतो. इथं बाहेर आल्यानंतर बघा इथं मस्त दर्शन वगैरे झाले. तर शाहू पॅलेसला पण बघून झालं. मस्त मोकळं दर्शन झालंय. आणि आता आम्ही इथं शाहू पॅलेसला आलो आहे. मस्त आता इथं मग तिकीट काढायचं आहे. तिकीट काढल्यानंतर मध्ये जायचं आहे. मध्ये खूप छान आहे, मस्त बघण्यासारखं आहे. तुम्ही नक्की कोल्हापूर आले की मस्त एकदा तरी शाहू पॅलेसला भेट द्या. खूपच छान आहे, मस्त आहे. एक कमळाचं फुल आहे बघा. महालक्ष्मी आईचं आवडतं फुल कमळ. कोल्हापूरहून निघालो आणि त्यानंतर आम्ही गणपतीपुळेला आलो. गणपतीपुळेला आल्याबरोबर खूप थकलेलो होतो. काहीच इच्छा नव्हती. खूप असं थकल्यासारखं झालं होतं. आम्ही त्यानंतर मग इथं रूम घेतला, फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यानंतरच थोडे 1 तास आराम केला. आणि त्यानंतर संध्याकाळ 5:30-6ला आलो तर 7ला इथं गणपती बाप्पांची आरती पण गुड इव्हिनिंग. आणि आता आम्ही आलेलो आहे गणपतीपुळेला. आणि कुठून शाहू पॅलेसवरून निघालो आणि डायरेक्ट तिकडे आलेलो आहे. संध्याकाळचे किती 6:15 वाजलेले. आणि आता आम्ही मंदिराकडे चाललेलो आहे. आरती आहे 7 वाजता.
मस्त आरती करून मग जेवण करू आणि मग चला आता आपण दर्शन घेऊ. अंगच मोकळं होऊन गेलं. कसले झाड आहे? नेमून दिलेल्या ठिकाणी वाहने पालन करावे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल. आरतीला वेळ होता, मग आम्ही इथं बीचला आलो आहे. जवळच आहे, गणपतीपुळेच्या एकदम जवळच आहे. तिथं आलो आहे थोडा वेळ. म्हटलं चला थोडं फ्रेश होऊ आणि थोडं बरं पण वाटेल. खूप थकवा आला होता प्रवासामध्ये. कसं बसूनच असतो पण खूपच थकवा येतो. नाही आलं. आवाज आहे. रुपाताई त्याला खेळलाय बरं तिथं. उन्हाळ्यात आल्या त्या उन्हाळ्यात जास्त गर्दी राहते. संध्याकाळची वेळ आहे आणि खूप बघा किती गर्दी झालेली आहे. म्हणजे सीझन नाही त्याच्यामुळे एवढी नाही, पण मग आहे त्या आणि मजा येते. काही ते लोक हे मासे पकडताय आणि हे पाणी मी तर काही पाण्यात गेलीच नाही. पाण्याला पायाला खूप चिटकतं, भीतीचं असतं ना. मासे पकडणारे मासे तिथं आहे बघा. हा माणूस जो आहे तिकडे मासे पकड. इकडे बाजूलाच होती मम्मी, फक्त पाण्यात गेली. बाकी सगळे मला एकदम फ्रेश वाटतं. कसे व्हिडिओ फोटोज काढताय. त्यांना भीती पण वाटत नाही बघा. कसं वाटतंय बाबा? भीती मला तर खूप भीती वाटते, कारण पाणी ते आता आवरून फ्रेश होऊन आलेलं आहे. त्याच्यामुळे मग त्या पाण्यामध्ये जायला थोडंसं सकाळी परत येणार आहे. आणि खूप जण पाण्यामध्ये मस्तपैकी खेळत आहे. जावं वाटतंय पण असं खूप भीती पण वाटते. आणि एकदम मस्त असं फ्रेश वातावरण आहे. सकाळी परत येणार आहे आम्ही. छान वाटतंय. आणि असं निघाय किती वेळ चाललंय निघायचं
पण असं हे असं खूप छान दिसतंय. त्यांनाच खूप कंटाळा आला होता जायचं नाही म्हणून इथं आल्यावर एवढा मूड एकदम फ्रेश होऊन गेला. आणि या लाटा अशा बघा अशाच वाटतं, असं नजरच वाटत नाही आणि भीती पण खूप जास्त वाटते. इथं पण बघा आपल्या बाप्पांचं मंदिर संध्याकाळच्या वेळेस खूप छान दिसत होतं, खूप मस्त वाटत होतं. लाईट आणि वरती कळस पण खूप भारी दिसत होता. संध्याकाळी खरंच मस्त फ्रेश वातावरण होतं आणि खूप भारी वाटत होतं. बरीचशी गर्दी होती इथं आणि कोणी बीचला होतं, कोणी इथं होतं. आमचं दर्शन वगैरे झालं होतं इथं. संध्याकाळी दर्शन घेतलं आणि आम्हाला परत सकाळीच पण यायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच परत आम्ही फ्रेश झालो आणि परत आलो बाप्पाच्या मंदिरामध्ये. खूप मस्त वाटत होतं. असं वाटतं इथंच बसून राहावं, असं मन प्रसन्न होऊन जातं. आणि इथं मग आल्याबरोबर आहे ना आम्ही मस्त दुर्वा आणि जास्वंदीच्या फुलांची माळ विकत होत्या, मग ती एक माळ घेतली आणि मग आता चाललो आम्ही दर्शनाला. आता परत मंदिरात जाऊन आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी जाण्यासाठी. आता मस्तपैकी नाश्ता करतो आणि मग निघतो. ग्रुप वगैरे लावून घेत आहे रूमला त्यांची.